लोहगड किल्ल्यावरती फिरायला गेलेल्या एका तरुणाचा पाय घसरून 400 फूट खोल दरीमध्ये कोसळून मृत्यू होतो ही बातमी तुम्ही वाचली असेल। लोहगड किल्ल्यावरती फिरायला गेलेले जे दोघे जण होते त्या दोघांचं काही दिवसांमध्ये लग्न सुद्धा होणार होतं आणि या प्रकरणामधली दोन नावं होती ते म्हणजे एक केतन अग्रवाल आणि दुसरा म्हणजे सिया गोयल। या दोघांचं काही दिवसांमध्ये लग्न होणार होतं। या दोघांच्या लग्नाची तयारी जी आहे ते दोन्ही कुटुंबाकडून केली जात होती। दोघांचं अरेंज मॅरेज होतं। पुण्यातलं नामांकित असं उद्योग विश्वामध्ये प्रस्थ असणारं या दोघांचंही कुटुंब होतं। या घटनेची नक्की सुरुवात कशी झाली तुम्ही सुरुवातीला बातमी वाचली असेल की 400 फूट खोल दरीमध्ये पाय घसरून तरुणाचा मृत्यू होतो। मात्र पुणे पोलिसांना या घटनेवरती संशय व्यक्त होतो। या घटनेची सुरुवात होते ती म्हणजे स्थानिक पोलिसांमध्ये नोंद होते ती म्हणजे मुलाचा अपघाती मृत्यू जो आहे तो पाय घसरून खोल दरीमध्ये पडून मृत्यू झालेला आहे। मात्र स्थानिक पोलिसांना या घटनेवरती संशय व्यक्त होऊन जो मुलगा केतन अग्रवाल खरं तर लोहगड किल्ल्यावरती फिरण्यासाठी गेलेला होता त्या घरच्यांकडून सुद्धा संशय व्यक्त होतो आणि तिथून या घटनेला सुरुवात होते। होय, मी या घटनेबद्दल बोलतोय की 2 दिवसांपूर्वी तुम्ही वाचलं असेल की लोहगड किल्ल्यावरती पाय घसरून ज्या तरुणाचा मृत्यू झाला त्या मृत्यूला त्याची होणारीच बायको जी आहे ती कारणीभूत ठरली। त्याला नक्की कारण काय होतं किंवा काही दिवसांमध्ये होणारं या दोघांचं लग्न जे आहे फिरण्यासाठी ते लोहगड किल्ल्यावरती गेलेले होते। मात्र होणारी पत्नी आपल्या होणाऱ्या नवऱ्याला कोण ढकलून देईल का? माध्यमांमध्ये चर्चा होती की काही कोटींचा खर्च जो आहे या दोघांच्या लग्नासाठी जयपूरमधलं पॅलेस जे आहे ते बुक करण्यात आलेलं होतं। विशेष म्हणजे या घटनेमध्ये ज्या तरुणाला ढकलून दिलं जे दोघांचं लग्न होणार होतं एक म्हणजे केतन अग्रवाल आणि दुसरी म्हणजे सिया गोयल। या सिया गोयलचा 20 जूनला वाढदिवस सुद्धा होणार होता आणि या वाढदिवसासाठी महाबळेश्वरमधल्या एका रिसॉर्टमध्ये जवळपास 70 रूम जे आहे ते बुक करण्यात आलेल्या होत्या। मग आता एवढं सगळं होतं काही कोटींचा खर्च लग्नासाठी केला जाणार होता। मात्र तरी सुद्धा या मुलीनं त्या मुलाला ढकलून का दिलं या अपघाती मृत्यूचं कारण आणि अपघाती मृत्यूचा पर्दाफाश जो आहे तो पोलिसांनी तपासाच्या माध्यमातून केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्याला नक्की कारण काय होतं? लोहगड किल्ल्यावरती केतन अग्रवाल आणि सिया गोयल जे आहे ते फिरण्यासाठी गेलेले होते। या घटनेची नक्की सुरुवात कशी झाली किंवा केतन अग्रवालला मारण्याचा प्लॅन जो आहे तो सिया गोयलनं नक्की कशासाठी रचला हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केतन अग्रवाल आणि सिया गोयल या दोघांचं लग्न जे आहे ते जयपूरमधल्या एका पॅलेसमध्ये होणार होतं। त्या लग्नाचं प्री वेडिंग शूट करण्यासाठी केतन अग्रवाल आणि सिया गोयल हे बालीमध्ये जाऊन प्री वेडिंग शूट सुद्धा करणार होते। मात्र त्याच्या काही दिवस आधीच सियानं केतन अग्रवालला मारण्याचा प्लॅन रचला। हा प्लॅन नक्की कशासाठी होता तर केतन अग्रवाल आणि सिया गोयल या दोघांचं लग्न जे आहे ते घरच्यांच्या संमतीनं जुळवण्यात आलेलं होतं। दोघांच्याही कुटुंबामधली संमती होती आणि या संमतीनुसारच या दोघांचं लग्न जे आहे ते होणार होतं। मात्र खरी गंमत इथं झाली ती म्हणजे सिया गोयल हिचे एका तरुणासोबत संबंध होते आणि सिया गोयलला केतन अग्रवाल सोबत लग्न करायचं नव्हतं। काही कोटींचा खर्च जो आहे तो या दोघांच्या लग्नासाठी केला जाणार होता। मात्र सिया गोयलला हे लग्न जे आहे ते मान्य नव्हतं। सिया गोयलचं एका तरुणासोबत संबंध होते। ते तरुण आणि सिया गोयल जे आहे ते काही दिवसांची त्यांची मैत्री होती। त्या मैत्रीचं रूपांतर त्यांच्या प्रेमामध्ये झालं। मात्र पोलिसांना एक महत्त्वाचा पुरावा जो आहे तो या अपघातामध्ये महत्त्वाचा हाती लागलाय तो म्हणजे केतन अग्रवाल आणि सिया गोयल ज्या किल्ल्यावरती गेलेले होते ज्या लोहगड किल्ल्यावरती केतन अग्रवालचा पाय घसरून मृत्यू झाला असा बनाव जो आहे तो खरं तर सिया गोयलनं केला। मात्र जे पुणे पोलिसांच्या तपासामध्ये समोर आलं ते सत्य मात्र धक्कादायक होतं। सगळ्यात महत्त्वाचं आपण याची क्रोनॉलॉजी समजून घेऊयात की सिया गोयलनं केतन अग्रवालला मारण्याचा प्लॅन का रचला आणि नक्की ज्या तरुणासाठी सिया गोयलनं केतन अग्रवालचा होणाऱ्या पतीला खरं तर मारण्याचा प्लॅन रचला तो नक्की चेतन चौधरी जो आहे तो कोण होता हे आपण समजून घेऊया। सिया गोयल आणि चेतन चौधरीचे जे आहे ते काही महिन्यांपासून संबंध होते। एका पुण्यातल्या पबमध्ये या दोघांची ओळख झालेली होती आणि पुणे पोलिसांना जी माहिती मिळालेली आहे ती म्हणजे दिवाळीमधल्या पार्टीमध्ये चेतन चौधरी आणि सिया गोयल या दोघांची भेट झाली। खरं तर या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले। मात्र घरच्यांना खरं तर केतन अग्रवाल ह्याच्यासोबत सिया गोयलचं लग्न करायचं होतं म्हणून सिया गोयलच्या घरच्यांनी केतन अग्रवालच्या घरच्यांशी बोलून तिचं लग्न सुद्धा ठरवलं। मात्र ही गोष्ट तिनं घरच्यांना सांगितली नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की चेतन चौधरी आणि सिया गोयल यांचा संबंध नक्की काय होता तर जवळपास 6 महिने 238 तास या दोघांमध्ये चर्चा झाली। 2000 फोन कॉल झाले आणि यांच्यामध्ये प्रेमाचा संवाद जो आहे तो पुणे पोलिसांना सापडला। आता तुम्ही विचार करा की एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये एखादी अकस्मात अपघाती मृत्यूची नोंद होते। एखादा तरुण जो आहे तो पाय घसरून खोल दरीमध्ये पडतो तर याचा शोध कसा लावायचा? पुणे पोलिसांनी सुरुवातीला ग्रामीण पोलिसांनी ज्या किल्ल्यावरून जाताना खालचा CCTV होता तो CCTV चेक केला आणि या CCTVमध्ये एक तरुणी जी आहे ती एका तरुणासोबत साइन लँग्वेजमध्ये संवाद साधताना पाहायला मिळते। तो तरुण होता हुडी घातलेला चेतन चौधरी की ज्या सिया गोयलचं या चेतन चौधरी सोबत प्रेम संबंध होते आणि या सिया गोयलला
चेतन चौधरी सोबतचे प्रेम संबंध असल्यामुळे केतन अग्रवाल सोबत लग्न करायचं नव्हतं। याची क्रोनॉलॉजी नक्की काय होती? 31 तारखेला केतन अग्रवाल आणि श्रेया गोयल जे आहे ते लोहगड किल्ल्यावरती गेलेले होते। लोहगड किल्ल्यावरती गेल्यावरती श्रेया गोयलनं डोक्यामध्ये प्लॅन आखला की आपण केतन अग्रवालला कसं संपवू शकतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की केतन अग्रवालला ट्रेकिंगची आवड होती, त्यासाठी तो श्रेया गोयलला घेऊन लोहगड किल्ल्यावरती गेला आणि 31 तारखेला श्रेया गोयलनं डोक्यामध्ये प्लॅन आखला की आता आपल्याला केतन अग्रवालचा काटा काढायचा आहे। श्रेया गोयल जे आहे ते लोहगड किल्ल्यावरती गेल्यावरती तिनं बरेचसे स्पॉट शोधले की कुठल्या स्पॉटवरून ढकलून दिल्यानंतर केतन अग्रवालचा मृत्यू होऊ शकतो। श्रेया गोयलने एक स्पॉट निश्चित केला आणि त्या स्पॉटवरती गेल्यावरती पुन्हा श्रेया गोयल जी आहे ती खरं तर केतन अग्रवालला घेऊन लोहगड किल्ल्यावरती गेली। लोहगड किल्ल्यावरती खरं तर 31 तारखेला गेल्यावरती पुन्हा घेऊन जाण्याचं नक्की कारण काय होतं तर तुम्ही तारीख समजून घ्या। 31 मेला जे आहे श्रेया गोयल आणि केतन अग्रवाल लोहगड किल्ल्यावरती गेलेले होते। 4 जूनला केतन अग्रवाल आणि श्रेया गोयल बालीला जाणार होते, कारण त्यांच्या लग्नाचं प्री वेडिंग शूट जे आहे ते केलं जाणार होतं। वाटेमध्ये तिनं केतन अग्रवालचा पासपोर्ट जो आहे फूड मॉलला थांबल्यावरती स्वतः तिच्या केतन अग्रवालच्या बॅगमधून चोरला आणि फूड मॉलमध्ये गेल्यावरती तिनं केतन अग्रवालचा पासपोर्ट जो आहे तो नष्ट करण्याचा प्रयत्न केला। हे दोघे आता मुंबई एअरपोर्टवरती पोहोचले, त्यांनी पासपोर्ट शोधण्याचा प्रयत्न केला, पण तर पासपोर्ट नसल्यामुळं त्यांना परत पुण्यामध्ये यावं लागलं। आता 31 तारखेला ती किल्ल्यावरती गेलेली होती, 4 जूनला ते बालीला जाणार होते, मात्र परत 14 जूनला जो आहे श्रेयानं हट्ट धरला की आपल्याला लोहगड किल्ल्यावरती जायचं आहे। आता 20 जूनला श्रेया गोयलचा वाढदिवस होणार होता, त्याच्यासाठी होणाऱ्या सासऱ्यानं जवळपास 70 रूम बुक केलेल्या होत्या, मात्र तरीसुद्धा श्रेया गोयलला केतन अग्रवालला लोहगड किल्ल्यावरती घेऊन का जायचं होतं तर त्याचं कारण होतं श्रेया गोयलला केतन अग्रवालचा काटा काढायचा होता। श्रेया गोयल 14 जूनला जी आहे ती केतन अग्रवालला लोहगड किल्ल्यावरती घेऊन गेली। तिनं त्या स्पॉट ज्या ठिकाणी शोधलेला होता की 400 फूट खोल दरीमध्ये पडल्यानंतर केतन अग्रवालचा मृत्यू होऊ शकतो, मात्र तिनं पहिला अटेम्प्ट केला, मात्र केतन अग्रवाल जो आहे तो पडला नाही आणि पहिला प्रयत्न जो आहे ते तिचा अयशस्वी झाला। मात्र तिनं बनाव रचला की या ठिकाणी साप आलेला होता, त्यानंतर ते दोघे गडावरून खाली आले आणि त्यानंतर दोघांमध्ये म्हणजे ज्या श्रेया गोयलचे संबंध चेतन चौधरी सोबत होते त्या दोघांमध्ये फोन कॉलवरती संवाद झाला आणि संवादानंतर ते एका कॅफेमध्ये भेटले आणि अखेर त्यांनी केतन अग्रवालचा आपल्याला काटा काढायचाच आहे हा प्लॅन रचला आणि त्यानंतर 18 तारखेला पुन्हा एकदा श्रेया गोयल जे आहे केतन अग्रवालला घेऊन लोहगड किल्ल्यावरती गेलेली पाहायला मिळाली। लोहगड किल्ल्यावरती गेल्यानंतर त्यासोबत श्रेया गोयलचा मित्र ज्याच्यासोबत श्रेया गोयलचे प्रेमसंबंध होते तो चेतन चौधरी सुद्धा होता। चेतन चौधरीनं आपली ओळख पटू नये यासाठी 40 डिग्री सेल्सिअसमध्ये सुद्धा आपल्या स्वतःवरती हुडी घातलेली आपण पाहायला मिळेल। जो व्हिडिओ प्रसारित होतोय त्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळते की चेतन चौधरीनं हुडी घातलेली आहे, एका तरुणीसोबत काहीतरी तो साइन लँग्वेजमध्ये खुणावतोय, संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय आणि अवघ्या 40 मिनिटांमध्ये खरं तर लोहगड किल्ला ट्रेक करण्यासाठी साधारणतः 2 तासांचा वेळ लागतो आणि इथंच पोलिसांना संशयाची सुई आली की एक तरुण 40 मिनिटं किल्ल्यावरती जातो आणि लगेच 40 मिनिटांमध्ये खाली कसा येतो। त्यानंतर पुणे पोलिसांनी तपासाची चक्र जी आहे ती फिरवायला सुरुवात केली। पोलिसांना नक्की तपासामध्ये काय सापडलं की जो तरुण हुडी घालून वरती गेलेला आहे त्या तरुणाची ओळख पटली, तो तरुण निघाला चेतन चौधरी की जो श्रेया गोयल सोबत ज्याचे फोन कॉल जे आहे ते काही तासांचा प्रेमाचा संवाद पुणे पोलिसांना एक महत्त्वाचा पुरावा जो आहे तो याच्यामध्ये मिळाला। केतन अग्रवालला वरती घेऊन गेली, तिला ढकललं, बनाव करण्याचा प्रयत्न केला, त्याचबरोबर केतन अग्रवालच्या घरी जाऊन श्रेयानं रडण्याचा सुद्धा बहाणा केला की मला दुःख झालेलं आहे, मात्र घरच्यांनीच थेट पोलिसांमध्ये तक्रार केली की आम्हाला याच्यामध्ये संशय आहे आणि अपघाती मृत्यू नसून याला मारण्यात आलेला आहे असा संशय खरं तर अग्रवालच्या परिवाराला आला आणि त्यानंतर पुणे पोलिसांनी तपासाची चक्र जी आहे ती फिरवायला सुरुवात केली। याच्यामध्ये आता पुणे पोलिसांना मिळालंय नक्की काय, जे माहिती समोर येते ती म्हणजे श्रेया गोयलला केतन अग्रवाल सोबत लग्न जे आहे ते मान्य नव्हतं, त्याची माहिती जी आहे ती श्रेया गोयलच्या भावाला सुद्धा होती अशी एक प्राथमिक माहिती समोर येते। मात्र आता या सगळ्यांचा तपास जो आहे तो पुणे पोलिसांकडून केला जातोय। महत्त्वाचं काय तर श्रेया गोयलला चेतन चौधरी सोबत आपले प्रेमसंबंध जे आहे ते ठेवायचे होते आणि याच प्रेमसंबंधामधून तिनं होणाऱ्या नवऱ्याचा म्हणजे केतन अग्रवालचा काटा काढण्याचं ठरवलं। तिनं प्लॅन रचला आणि 18 जूनला केतन अग्रवालला थेट लोहगड किल्ल्यावरून तिनं फेकून दिला आणि याच्यामध्ये केतन अग्रवालचा मृत्यू झाला। नक्की याच्यामध्ये तात्पर्य काय की घरच्यांनी काही कोटींचा खर्च या दोघांच्या लग्नासाठी केलेला होता, दोघांनी अरेंज मॅरेज केलेलं होतं, जुळवलेलं होतं, मात्र त्या मुलीचे चेतन चौधरी सोबतचे जे संबंध होते ते संबंध तिला पुढे घेऊन जायचे होते आणि या दोघांमध्ये आपल्याला केतन अग्रवालचा अडथळा नको म्हणून थेट होणाऱ्या नवऱ्याचाच तिनं काटा काढण्याचा प्रयत्न केला। आता 31 तारखेला लोहगड किल्ल्यावरती हे गेले, 14 तारखेला त्यांनी पहिला प्रयत्न केला केतन अग्रवालला मारण्याचा, तो यशस्वी झाला नाही। 18 जूनला परत श्रेया त्याचबरोबर चेतन आणि केतन अग्रवाल हे लोहगड किल्ल्यावरती गेले, तिनं साइन लँग्वेजमध्ये संवाद साधण्याचा प्रयत्न केला आणि 40 मिनिटांमध्ये केतन अग्रवालला थेट
कड्यावरून ढकलून सिया गोयल जे आहे ते खाली आलेलं आपल्याला पाहायला मिळाले। आता पुणे पोलिसांच्या तपासामध्ये हे निष्पन्न झालेलं आहे की होणाऱ्या होय सिया गोयलनंच केतन अग्रवालला मारलेला आहे। चेतन चौधरी जो आहे, जो सिया गोयलचा प्रियकर होता, त्याला सुद्धा पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे आणि या सगळ्यांचा तपास जो आहे तो सध्या पुणे पोलिसांकडून केला जातोय। मात्र लोहगड किल्ल्यावरती ट्रेकिंगच्या वेळेस घडलेली घटना जी आहे ती खरं तर अपघाती मृत्यू नव्हता, तर होणाऱ्या बायकूनच थेट केतन अग्रवालचा काटा जो आहे तो काढला, हे आता समोर आलेलं आहे। सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जर कदाचित सिया गोयल त्याच्या घरच्यांना बोलली असती अथवा केतन अग्रवालला थोडासा संशय जो आहे तो मुलीवरती आला असता तर कदाचित होणारी घटना टळली असती। मात्र सिया गोयलची पोस्ट जी आहे ती चर्चेमध्ये आहे की माझ्या एका चुकीमुळे अनेकांना या गोष्टीचा त्रास जो आहे तो सहन करावा लागतोय। मात्र घडलेली घटना अतिशय दुर्दैवी होती। काय कोटींचा खर्च प्रेमामध्ये खरं तर सिया गोयलच्या केतन अग्रवाल लग्नामध्ये खर्च करणार होता, मात्र या दोघांचं होऊ शकलं नाही आणि चेतन चौधरीच्या प्रेमामुळे ती प्रेमात आंधळी झाली आणि होणाऱ्या पतीचा तिनं काटा काढला आणि थेट लोहगड किल्ल्यावरून केतन अग्रवालला ढकलून देऊन त्याची निर्गुण अशी हत्या केली। आता या दोघांना पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे। पुणे पोलीस या सगळ्या प्रकरणाचा तपास करून आता या प्रकरणामध्ये सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना काय कठोर शिक्षा होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र लोहगड किल्ल्यावरती घडलेली घटना एक सामाजिक संदेश देणारी आहे की जर घरच्यांच्या आग्रहास्तव आपलं अरेंज मॅरेज जे आहे घरच्यांच्या मान सन्मानासाठी आपण करत असू तर कदाचित त्या होणाऱ्या बायकोला, होणाऱ्या खरं तर नवऱ्याला ते मान्य आहे का याची सुद्धा एक खातरजमा जी आहे ती करणं गरजेचं आहे। आजकाल आपण खरं तर लव्ह मॅरेजवरती संशय व्यक्त करतो, लव्ह मॅरेजला नावं ठेवण्याचा प्रयत्न केला जातो, मात्र अरेंज मॅरेजमध्ये सुद्धा अशा काही घटना घडू शकतात। याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्याला लोहगड किल्ल्यावरती पाहायला मिळालं। त्यामुळे घरच्या म्हणजे मुलाकडचं कुटुंब असेल, मुलीकडचं कुटुंब असेल, या दोघांनी सुद्धा चर्चा करून हे दोघांना लग्न मान्य आहे का किंवा याआधी तरुणाचे काही प्रेमसंबंध आहेत का, तरुणीचे प्रेमसंबंध आहेत का किंवा कोणत्या प्रेमसंबंधामधल्या तरुणासोबत मुलीला लग्न करायचं आहे का याची सुद्धा चर्चा जी आहे ती कुटुंबामध्ये होणं गरजेचं आहे। अथवा तुमच्याकडे असलेला पैसा, तुमच्याकडे असलेलं पद, तुमच्याकडे असलेला मान सन्मान अगदी काही क्षणामध्ये धुळीस मिळू शकतो आणि हेच या घटनेनं अधोरेखित केलं की सिया गोयलनं केतन अग्रवालचा काही कोटींचा मालक असणारा एका क्षणामध्ये त्याला कड्यावरून ढकलून दिला आणि त्याचा हत्या केली, त्याचा अंत केला आणि आता सिया गोयल आणि चेतन चौधरी जे आहे पुणे पोलिसांच्या अटकेमध्ये पाहायला मिळतात। आता या प्रकरणामध्ये नक्की आणखी काय माहिती समोर येते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सिया गोयलनं चेतन चौधरीसाठी आपल्या होणाऱ्या पतीचा काटा काढला हे आता अधोरेखित झालंय। कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसोबत प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।